हाय गाईज, या ठिकाणी आम्ही वावरात आलतो आणि डॉगी छेटले भाऊला त्रास देत होता. आधी कांदे तुडायचा, मग त्याला म्हणलो कांदे नको तुडू, मग आम्हाला त्रास द्यायला लागला. या ठिकाणी आम्ही गाईला घेऊन आलेलो आहे. तिकडे आपले वावर आहे आणि डॉगीची बाई तर आपल्याला नुसता त्रास देत होता. कशाला आणलं काय माहिती डॉगीची बाईला. आला डॉगीची बाईचा नाद नाही केला भाऊ कोणी. आता आम्ही चाललो होतो आमच्या वावरात. चल डॉगी, चल चारे चल. इकडं आमचे वावर आहे, हे आमचं आहे, इकडचं बी आमचंच आहे. चल चारे चल, इकडं बी आमचंच आहे. अगं इथं आपली आजी गाईला गावात काढी ती. इकडे सगळं आपलंच आहे. झालं वाटाणा बी आपलाच आहे. डॉगीच बी आहे आपला, तर मग पिच्यात सोडित नव्हता. कांदे बघा तुम्ही, गाईच कांदे बघा किती मोठाले. लय डॉगीच भाई आहे ना, बिबट्यासारखा ना नुसता माया मागच लागलाय. इकडं आजी म्हणती मला घे ब्लॉक मध्ये. हे चाललं सगळं आपलंच आहे गाईच. अगं डॉगीच भाई आपले मागायची. अगं डॉगीच भाईनी किती कांदे तुडवल्यात. आता आजीच्या माग लागलाय आपल्या. आता आजी म्हणती इकडचं ब्लॉक घे, इकडचं वावर घे ब्लॉक मध्ये. आता आपण इकडे चाललोय. अगं आंब्याचं बिंब्याचं सगळं आपलंच आहे. हे चाललं सगळं आपलंच आहे. याला आम्ही मळी नाही म्हणत, आम्ही इकडं डुक्करपट्टी म्हणतो. आधी इथं डुक्कर होते ना. आईला पडलो होतो आत्ता. आईला डॉगीज भाई आपला डॉगीज भाई आता कुठे गेला काय माहित. भाऊ गेला, बाबा गेला असं आपल्या. आणि बघा इकडे पाणी भरलंय आजच. अजून हे बी नाही आलं. हे आंब्याचं झाड. इकडे हे हा आजी म्हणते सगळं दाखव. इकडे आपले कांदे. आज पाणी भरायचं होतं, लाईटच गेली. वाटा आला. आजी काय मध्ये मध्ये बोलायची ब्लॉक मध्ये.